परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील बंड कायम आहे। आम्ही खूप समजावून सांगितलं पण सुशील देशमुखांनी ऐकलं नाही अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांनी दिली। समोर कोणीही उभं असलं तरी निवडणूक आपणच जिंकणार असल्याचा दावा नावंदर यांनी केलाय। अर्ज मागे घ्यावा यासाठी मलाही आमिष देण्यात आली आहेत, मात्र मी बळी पडलो नाही असं नावंदर म्हणाले। डॉक्टर विवेक नावंदर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी महाविकास आघाडीतील उबाटा सेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर आहेत। भाऊ, एकीकडे महायुतीचं आव्हान आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीमधीलच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलांनी अर्ज ठेवलाय। काय वाटतं, एकूण आव्हान वाढलंय आता? नाही, आव्हान वाढलं नाहीये। असं इतकी सोपी अशी निवडणूक होतच नसते। निवडणुकीची नेहमीच आव्हानात्मक असते आणि कुठलाही उमेदवार असा नसतो की सहजच कोणाला विजय मिळेल त्याच्यामध्ये। त्यामुळं आम्ही तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर्ड होतो। कोण बंडखोरी करेल, कोण येईल किंवा उमेदवार कोण राहील हा गौण विषय आहे। फक्त एकच गोष्ट अशी आहे की सदरील उमेदवारांनी काही त्यांच्या पक्षाकडेही तिकीट मागितलं नव्हतं, पण दुर्दैवाने पक्षाच्याच नगरसेवकांना त्याच्यामध्ये सूचक म्हणून घेऊन त्यांनी तो अर्ज दाखल केलेला आहे। आम्ही त्यांना त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला, पण ते काय आम्ही काढण्यामध्ये यशस्वी झालो नाहीत आणि म्हणून त्यांचा फॉर्म राहिलेला आहे। बघा, ही निवडणूक जी आहे ना, तुम्ही असं एकदम पक्षीय पातळीवर ह्या निवडणुकीला नेऊ नये असं माझं मत आहे वैयक्तिक। हां, निश्चित हे आहे की महायुतीची ताकद आहे, हेड काउंटिंगमध्ये संख्या त्यांची जास्त आहे। जे कोणी मतदार असतील ते आता थोडे चोखंदळ झालेले आहेत। त्यांना पाहिजे की एक चांगला उमेदवार त्यांना निवडून द्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यावर त्यांना हक्क गाजवता येईल, त्यांच्याकडून काम करून घेता येईल। आणि म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या परीक्षांमध्ये मी सरस ठरेन आणि निश्चित विजय आमचाच होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।